नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे, खरवस. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण सुरुवात करूया. इथं बघा मी म्हशीचं चीक घेतलेलं आहे. चीक हा पिवळसर आणि घट्ट असतो. इथं मी 1 ग्लासला थोडंसं कमी प्रमाण चिकाचं घेतलेलं आहे. आता जेवढा चीक आहे तेवढंच प्रमाण इथं मी दुधाचं घालणार आहे. हे बघा, जेवढा चीक घेतला होता तेवढाच मी इथं दूध घातलेलं आहे. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 वाटी बारीक करून गूळ घातलेला आहे. 1 वाटी इथं मी प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा उपयोग करू शकता. आता गूळ आहे तो आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे. याच्यासाठी हे मी पूर्ण मिक्स करणार आहे. गुळामुळे अजून छान चव लागते खरवसला. याच्यासाठी इथं मी गूळ घातलेला आहे. आता याच्यानंतर मी इथं 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आता वेलची पावडर सुद्धा मी मिक्स करून घेणार आहे. आता याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी हे मिश्रण गाळून घेणार आहे, कारण गुळाचे काही खडे वगैरे खाली राहिले असतील ते जेणेकरून या मिश्रणामध्ये येऊ नये. याच्यासाठी मी हे सगळं मिश्रण गाळून घेणार आहे गाळणीने. बघू शकता तुम्ही, खडे गुळाचे जे न विरघळलेले आहेत ते राहिलेले आहेत. हे बघा, इथं मी मिश्रण पूर्ण गाळून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये मी जायफळ खिसून घेणार आहे. आता जायफळ खिसून झालं की याच्यावरच मी केशर घालणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. खूप छान खरवस होतो. घट्ट वड्या पडतात खरवसाच्या. हे बघा, हे मिश्रण आपलं इथं रेडी झालेलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे मी तळाला. आता हे मी भांडं खरवसाचं याच्यामध्ये आत ठेवणार आहे आणि वाफेचं पाणी खरवसावर पडू नये याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आणि मोठ्या पातेल्यावर सुद्धा मी झाकण ठेवणार आहे. आणि खरवस आपल्याला मीडियम गॅसवर अर्धा तास हा वाफवून घ्यायचा आहे. हे बघा, अर्ध्या तासानंतर थंड झालेला आहे खरवस. आपण बघूया तयार झालेला आहे का. वाव, हे बघा, खूप सुंदर इथं खरवस आपला इथं तयार झालेला आहे. मी एका टूथपिकच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते. हे पहा, खरवस आपला इथं तयार झालेला आहे. आता इथं मी थंड झाल्यावर खरवसाच्या बघा चौकोनी आकाराच्या मी इथं वड्या करून घेणार आहे. परफेक्ट प्रमाण आहे. खरवसाच्या घट्ट अशा इथं वड्या मी इथं करून घेणार आहे. इथं मी चौकोनी शेपमध्ये कापून घेणार आहे. आता चौकोनी शेपमध्ये कापून झाल्यानंतर खरवस हा कडेने सुद्धा असा मोकळा करून घ्यायचा आहे. बघा, आता तुम्हाला मी
याच्यातली एक वडी बघा काढून दाखवते. वाव, हे बघा किती सुंदर असा इथं खरवस मस्त झालेला आहे. सुंदर अशी इथं वडी आपली तयार झालेली आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.